विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द नेस अकॅडमी. आपण इकॉनॉमिक्सचा जो राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, पेपर क्रमांक 2, याचं 15 प्रश्नांचं डिस्कशन आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 36 पासून आपले इकोचे प्रश्न सुरू होत आहेत. मागच्या टेस्ट सिरीजचं जे डिस्कशन झालं त्याच्यामध्ये सुरुवातीला मी काही गोष्टी सांगितल्या होत्या की प्रत्येक प्रश्न फ्रेम करण्यामागे काहीतरी उद्देश आहे. आणि तुम्ही जरी हे बघितलं पॅटर्न किंवा व्हरायटी बघितलात तर कम्प्लिटली मागच्या काही वर्षांचं ॲनालिसिस करून आयोगाला काय काय अपेक्षित आहे, कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारला पाहिजे आणि त्यातही कुठला अँगल आणि अप्रोच असला पाहिजे याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली याच्यामध्ये. ओके, सो लेट स्टार्ट. बघा, पहिला प्रश्न शाश्वत विकासासंदर्भात आहे. आपल्याला माहिती राज्यसेवेला हा खूप जास्त वेटेज असलेला टॉपिक आहे. प्रत्येक वर्षी याच्यावर एकतरी प्रश्न असतो, कधीकधी एकाच वर्षी 2 प्रश्न विचारले आहेत MDG आणि SDG या संदर्भात. इथं तुम्हाला जनरलाइज प्रश्न आहे बघा, शाश्वत विकास ही कन्सेप्ट काय माहिती पाहिजे. आता याच्यात पर्टिक्युलरली कुठलाही मी MDG किंवा SDG असा उल्लेख केलेला नाही आहे. तर याच्यामध्ये म्हणजे शाश्वत विकासामध्ये पुढीलपैकी कुठल्या जागतिक समस्याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. मग आता आपल्याला हे माहिती पाहिजे एकूण जे 8 MDG आहेत आणि 17 SDG आहेत, तर याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स त्यांनी कव्हर केलेले आहेत. मग हा पहिला जागतिक तापमानवाढ आहे, प्रदूषणाचा पण आहे, त्याच्यानंतर दारिद्र्य, गरिबी कमी करणे, साक्षरता, हे आता जनरलाइज दिलेत. मी असं पर्टिक्युलरली नाही म्हटलं की महिला साक्षरता असेल किंवा अजून कुठल्या काही गोष्टी असतील, तर जनरल हे सगळे पॉईंट्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. मुळात प्रश्न काय, कुठले ह्याच्यात चर्चा केलेली आहेत किंवा समस्याकडे लक्ष दिलेले आहेत अशापैकी शेवटी तुम्हाला इथे फिरवलं आहे कशाची लक्षात देण्यात आली नाही, म्हणजे सगळ्यांकडे लक्ष देण्यात आलेले आहेत. सगळे मुद्दे शाश्वत विकासामध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणजे याचं उत्तर काय, नंबर 4. आलं लक्षात. प्रश्न बनवतानाही शेवटी जो टर्न बसतो ना, तर तिथपर्यंत आपण प्रश्न वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चल. आता इथं परत हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, सार्वजनिक वित्त. याच्यामध्ये आपल्याला सार्वजनिक खर्च हे माहिती पाहिजे. सार्वजनिक खर्चामध्येही महसुली खर्च काय आणि भांडवली खर्च काय. इथे तुम्हाला पहिले स्टेटमेंट दिले, जर आपल्याला इकॉनॉमिक ग्रोथ करायची असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये महसुली खर्च हे खूप इम्पॉर्टंट आहे असं पहिलं स्टेटमेंट सांगतं. दुसरं, महसुली खर्च हा वारंवार करण्यात येणारा खर्च आहे. सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, क्लिअर. कारण ॲज कम्पेअर टू कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किंवा एक्सपेंडिचर, ज्याला रेव्हेन्यू म्हणतो आपण, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे जास्तीत जास्त त्याची फ्रिक्वेन्सी असते, दरवर्षी सरकारला तो करावा लागतो, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं, महसुली खर्चामधून सरकारला संपत्ती किंवा मालमत्ता निर्माण होत नाही. परत शेवटी फिरवलेलं वाक्य लक्षात ठेवा. ॲक्च्युली संपत्ती किंवा मालमत्ता हे कशातून निर्माण होतं सरकारला, तर भांडवली खर्चामधून निर्माण होतं, महसुली खर्चामधून नाही. बरोबर. मग हे वाक्य इथं महसुली खर्चामधून सरकारला संपत्ती मालमत्ता निर्माण होत नाही असं सांगतंय, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे हे सुद्धा. चला, आता इथं फक्त प्रॉब्लेम कुठे येतो आपल्याला, पहिल्या स्टेटमेंटमध्ये. आर्थिक वृद्धीसाठी म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ जर आपल्याला करायची असेल ना, तर महसुली खर्चापेक्षा इथं कोणता खर्च इम्पॉर्टंट आहे, भांडवली खर्च हा जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती भांडवली खर्चामध्ये काय येतं, पायाभूत सुविधावर होणारा खर्च, जसं की फॉर एक्झाम्पल रस्ते, रेल्वे, वीज, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टीवर जर सरकारने खर्च केला तर इकॉनॉमीसाठी लाँग टर्मसाठी खूप जास्त फायदा होतो. आणि लगेच त्याचा आउटपुट जरी मिळत नसेल तर इनडायरेक्टली ओव्हरऑल इकॉनॉमीची ग्रोथ ही या भांडवली खर्चामार्फत होत असते. म्हणून जर ग्रोथ करायची असेल तर इकॉनॉमिक ग्रोथ करण्याची आपल्याला महसुली खर्चाऐवजी काय, भांडवली खर्च हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट सार्वजनिक वित्तामधल्या ह्या 2 कन्सेप्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. नेक्स्ट, इथं आता लोकसंख्येवर प्रश्न आहे. आपल्याला माहिती लोकसंख्येचा एक जॉग्राफिकल अँगल आहे आणि इथं इकॉनॉमीचा एक अँगल आहे. इथं आपल्याला एकतर लोकसंख्येची अवस्था, त्याच्यानंतर लोकसांख्यिकीय लाभांश आणि थोड्याफार प्रमाणामध्ये लोकसंख्या धोरण हे आपल्याला इकॉनॉमीच्या अँगलने बघायचं आहे. बाकी काही पार्ट हा जॉग्राफीमध्ये जातो. इथं तुम्हाला लोकसंख्येची अवस्था माहिती पाहिजे, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक. मग इथं तुम्हाला सगळ्याच अवस्था दिल्यात आणि काही स्टेटमेंट दिलेले आहेत. बघा, अर्थव्यवस्थेचा अल्पसा विकास झालेला आहे, म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण विकासात नाही आहे अजून. त्याच्यानंतर हे जे पॅरामीटर्स आहेत इथं, हे काही प्रमाणात इथं सुधारलेले दिसत आहेत. आणि इकडं सगळ्यात महत्त्वाचा क वाला जन्मदर आणि मृत्यूदर याच्यातील तफावतीमुळे लोकसंख्या तीव्र गतीने वाढ झालेली. आता तफावत ह्याचा अर्थ कुठला तरी एक पॅरामीटर वाढलेला आहे आणि कुठला तरी कमी झालेला आहे, तरच आपण त्याला तफावत म्हणतो ना. जर सोबतच वाढत असेल तर आपण त्याला तफावत म्हणत नाही, निर्माण झालेली. ह्याच्या हातात काय, जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. बरोबर. मृत्यूदर कमी म्हणजे तिथं आरोग्याच्या सोयीसुविधा आपल्याला सुधारलेल्या पाहायला मिळत आहेत. आता इथं 4ही तुम्हाला अवस्था सांगितलेल्या आहेत. बघा, हाय स्टेशनरी उच्च स्थिर अवस्था ही प्राथमिक अवस्था असते. याच्यामध्ये जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरही जास्त असतो. ओके, आणि म्हणून तर ती त्या लेवलला स्थिर असते, हाय लेवलला, ही पहिली अवस्था. आता आपलं उत्तर हे इथं प्रारंभीची प्रसरण अवस्था
इथं आता ॲक्च्युली एक्सपांडिंग सुरू झालं आहे. कशामुळे एक्सपांडिंग सुरू झालं आहे? इथं मृत्यूदर कमी झालेला आहे आणि जन्मदर काय जास्त आहे. मला सांगा, जर जन्मदर जास्त असेल मृत्यूदर कमी असेल तर ऑब्व्हियसली इथं काय होईल, आता एक्सपान्शन ऑफ द पॉप्युलेशन होईल. म्हणून आपलं याचं उत्तर हे दुसरी आहे. ह्याच्यानंतर पुढची अवस्था काय असते बघा, उशिराची प्रसरणशील अवस्था. आता इथं थोडं लेट एक्सपांडिंग होतं. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर मृत्यूदर दोन्हीही जास्त, दुसऱ्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा थोडा विकास झाल्यामुळं तिथं आपल्याला मृत्यूदर कमी होताना दिसून येतं आपल्याला, आणि जन्मदर मात्र त्या प्रमाणात कमी झालेला नसतो. तिसऱ्या अवस्थेत ज्यावेळेला आपण जातो तेव्हा जन्मदरसुद्धा कमी होताना दिसतो, कारण एज्युकेशन अवेअरनेस हे वाढल्यामुळं. मग ही इथं तिसरी अवस्था, याच्यामध्ये थोडं आता लेट एक्सपान्शन होतं. आणि लास्ट निम्न स्थिर अवस्था, याच्यामध्ये दोन्हीही गोष्टी कमी असतात, जन्मदर पण कमी आणि मृत्यूदर पण कमी, आणि म्हणून इथं ही लो स्टेशनरी इथं स्टेज. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द डिफरंट टाईप ऑफ स्टेजेस पॉप्युलेशनच्या आपण अवस्था म्हणतो ते. पुढचा प्रश्न, संरचनात्मक महागाई हा चलनवाढीचा प्रकार प्रामुख्याने खालीलपैकी कुठल्या देशात दिसून येतो? आता आपण महागाई हा टॉपिक खूप व्यवस्थित केलेला असतो, पण असा काही प्रश्न आला की मग मात्र आपलं इथं गडबड होते. आयोगही असाच काहीतरी आउट ऑफ बॉक्स काहीतरी एखादा दुसरा प्रश्न टाकतो, जिथं आपण वाचलेला असूनही आपल्याला त्या टॉपिकवरचा प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. इथं लक्षात ठेवा, संरचनात्मक महागाई, स्ट्रक्चरल महागाई म्हटलं की वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ. मग वस्तू व सेवांची किंमत जेव्हा वाढते तेव्हा त्याला दोन फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. एक म्हणजे त्या वस्तूची मागणी वाढलेली असते, ॲट द सेम टाईम त्या वस्तूचा पुरवठा मात्र कमी झालेला असतो. याच्यामुळेच आपल्याला किंमत वाढवून महागाई निर्माण झालेली पाहायला मिळते. इथं संरचनात्मक महागाई, कशाची संरचना? अर्थव्यवस्थेची संरचना. स्ट्रक्चर इकॉनॉमीचं असं असतं की त्याच्यामध्ये बघा काय काय पॅरामीटर, गुंतवणूक ही कमी असते, गुंतवणुकीचा दर, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली औद्योगिकरणाचं प्रमाण कमी असतं. औद्योगिकरणाचं प्रमाण कमी असेल, इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर प्रोडक्शन, उत्पादन, वस्तू सेवांचं हे कमी असेल. जर उत्पादनच कमी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूंचा पुरवठासुद्धा काय असेल? कमी. आणि आपल्याला एक साधं गणित माहिती आहे, जर वस्तू व सेवांचा पुरवठा कमी झाला तर त्याची किंमत वाढते आणि काय निर्माण होते? महागाई निर्माण होते. मग ही जी महागाई आहे तर ती अर्थव्यवस्थेच्या या अशा संरचनेमुळे निर्माण झालेली आहे की अर्थव्यवस्थेची संरचनाच नेमकी अविकसित आहे. मग इथं आपल्याला दिसतं सरळ सरळ बघा, विकसित देश तर ह्याच्यात येणारच नाही अजिबात. अविकसित आणि विकसनशील अशा दोन देशाच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला या प्रकारची महागाई पाहायला मिळते. इज दॅट क्लिअर? चलो नेक्स्ट. आता इथं काहीतरी परत नवीन एखादा शब्द, एस्केप क्लॉज काय आहे, कशात वाचलं नाही वाचलं, आणि खाली पर्याय आहेत, बँकिंग, महागाई, दारिद्र्य. तुमच्यापैकी काही जणांनी याला लॉजिक लावलं असेल, माहीत तर नसतं काही, पण आपण म्हणतो की बँकेपर्यंत असू शकतं, बँकेच्या सिस्टीममध्ये वगैरे काही, किंवा अजून काही महागाई, दारिद्र्य. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला मागे सांगितलं, शक्यतो ज्यावेळेला आपण कुठलीच गोष्ट वाचलेली नसती आणि त्याचा प्रश्न परीक्षेत येतो तेव्हा कुठलं लॉजिक न लावता सरळ स्किप करणं हे कधीही बेटर राहील. काय होतं, अशा काहीतरी लॉजिक लावून आपण जातो आणि असे एक नाही तर मग बरेच प्रश्न असतात. शेवटी आपल्याला त्या एकाच प्रश्नाला खूप महागात पडावं लागतं, एका प्रश्नाने प्रिलिम जाते. मग याचं उत्तर आहे या तिन्हीपैकी नाही, हे इथं या. कशा संदर्भात आहे एस्केप क्लॉज? तर FRBM ॲक्ट माहिती आहे आपल्याला, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट. कशा संदर्भात आहे तो? गव्हर्नमेंटचा जो काही खर्च आहे तर तो मर्यादित स्वरूपात असला पाहिजे. का? कारण सरकारला जी तूट निर्माण होती आहे जास्त खर्च केल्यामुळे, तर ती तूट आटोक्यात येण्यासाठी आपल्याला हा कायदा करावा लागला. मग कुठल्या तूट दोन कमी करायला सांगितल्या होत्या त्याच्या अंतर्गत? एक म्हणजे महसुली तूट, दुसरी म्हणजे राजकोषीय तूट. आपल्याला माहिती महसुली तूट ही 0% आणायची होती, राजकोषीय तूट ही 3% आणायची होती. मग हा सगळा जो FRBM ॲक्टचा जो प्रकार आहे त्या संदर्भातील हे आहे, म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिक. मग या FRBM ॲक्टमध्ये एवढी सगळी मर्यादा घातली होती सरकारच्या खर्चाबाबत किंवा तुटी संदर्भात. त्याला एक असा एक पळवाट होतो म्हणून, किंवा आपण एक एस्केप असा क्लॉज होता त्याच्यामध्ये टाकलेला, तो म्हणजे हा एस्केप क्लॉज, की असाधारण परिस्थितीमध्ये समजा नैसर्गिक आपत्ती आली किंवा आता कोविडसारखी सिच्युएशन आली, असं काही झालं तर सरकारवर जे काही या FRBM ॲक्ट अंतर्गत बंधनं होती, तुम्ही एवढीच तूट ठेवायला पाहिजे, एवढाच खर्च करायला पाहिजे, तर तिथं मात्र सरकारला थोडं शिथिलता असेल किंवा तुम्ही त्या अटी नाही पाळल्यात तरी चालतील, त्यालाच म्हणायचं एस्केप क्लॉज. आली कन्सेप्ट क्लिअर या FRBM ॲक्ट संदर्भात? आणि हे चलो नेक्स्ट. परत HDI. जसं शाश्वत विकास हा टॉपिक राज्यसेवेला महत्त्वाचा आहे, इन द सेम वे ह्युमन डेव्हलपमेंट हा एक टॉपिक जास्त इम्पॉर्टंट आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये HDR हे लक्षात ठेवा, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट UNDP मार्फत जाहीर होतो. याच्यामध्ये 5 इंडेक्स असतात. त्या 5 इंडेक्सच्या खूप साध्या साध्या फॅक्च्युअल गोष्टी आयोगाने आत्तापर्यंत विचारलेल्या आहेत. लिटरली सेम फॅक्च्युअल डेटा रिपीट केलेला आहे त्या 5 इंडेक्सवर. त्याची सुरुवात कधी झालेली, त्याचे निकष कुठले कुठलेत वगैरे अशा पद्धतीनं. मग त्याच टॉपिकचा एक हा प्रश्न
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स संदर्भात आपल्याला आत्ताचा चालू HDI तर करायचंच आहे, पण कधी कधी आयोग काय करतं, मागचे 2-3 अशा वर्षाची आकडेवारी आयोग विचारतं. मग आपण त्याला प्रिपेअर असलो पाहिजे, म्हणून मी हा प्रश्न टाकला. तुम्ही त्याच्यामागचा उद्देश असा आहे की जर या वर्षीचं तुम्ही सगळं केलं असेल, मागच्या 1-2 वर्ष करायचा प्रयत्न नक्की करा. मग 2017, 18, 19, 20 या संदर्भातील रँकिंग आपल्याला इथं माहिती पाहिजे क्लिअर त्या HDI बद्दलची. असा काही थोडा आउट ऑफ बॉक्स प्रश्न आला का, मग आपण सगळी माहिती 2020ची किंवा 21ची घेऊन सुद्धा फायदा होत नाही, कारण का मागच्या 1-2 वर्षाचं आपल्याला माहीत नसल्यामुळं. आपल्याला बाकीच्यांच्या पुढे जाण्याचा हा एकमेव असा मार्ग आहे की जे सगळे करतात ते तर आपल्याला करायचंच आहे, पण बाकीचे जे लोक टाळत आहेत, विद्यार्थी जे करत नाहीत, ते आपण केलं तरच पुढे जातो, हे लक्षात ठेवा. आपल्याला एक पाऊल दुसऱ्यांच्या पुढे राहायचं आहे. नेक्स्ट, खालीपैकी कुठल्या परिषदेमध्ये ग्रीन इकॉनॉमी हा मुद्दा चर्चेला गेलेला आहे. आता इथं ॲक्च्युली सोपं आहे, तुम्हाला ग्रीन इकॉनॉमी ही कन्सेप्ट विचारलेली नाही, एक्झॅक्टली ग्रीन इकॉनॉमी म्हणजे काय वगैरे वगैरे. इथं फक्त तुम्हाला ती परिषद कुठली आहे की ज्याच्यामध्ये हा मुद्दा चर्चेला गेला होता. मग आपण शाश्वत विकासासंदर्भात ज्या परिषदेचा अभ्यास करतो त्या वेगवेगळ्या परिषदा, त्याच्यामध्ये कुठले आयोग जसं की ब्रुटलँड आयोग वगैरे आहे, कुठली डेफिनेशन केलेली आहे, इवा वेलफोर यांनी शाश्वत विकासासंदर्भात हे केलेलं आहे, असे वेगवेगळे टप्पे कधीपर्यंत MDG आणि SDG येईपर्यंत ह्या सगळ्या परिषदा तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. त्या संदर्भात हा प्रश्न टाकला आहे ग्रीन इकॉनॉमी. मग ग्रीन इकॉनॉमी म्हणजे काय, त्याच्या नावात आहे बघा इकॉनॉमी. आता आपल्याला इकॉनॉमीची डेव्हलपमेंट करताना ऑब्व्हियसली GDP राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला वाढवावं लागेल. राष्ट्रीय उत्पन्न वाढवायचं म्हणजे की वस्तू सेवांचं उत्पादन वाढावं लागेल. त्यासाठी औद्योगिकरणाला चालना द्यावं लागेल, आणि औद्योगिकरणाला चालना दिली तर नैसर्गिक संसाधनांचा वापर करावा लागेल, खनिज संपत्ती, पोल्युशन, मग एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन तिथं सुरुवात होतं, ऱ्हास सुरू होतं. मग ग्रीन इकॉनॉमी म्हणजेच काय, तर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या इकॉनॉमीची ग्रोथ करायची की जे इन्व्हायरमेंटला हार्मफुल नसलं पाहिजे, विदाऊट हार्मिंग द इन्व्हायरमेंट. मग तुम्ही इकॉनॉमीची ग्रोथ करा, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीन इकॉनॉमी. साधं त्याच्यामध्ये हे आहे, इकॉनॉमिक ग्रोथ विथ इन्व्हायरमेंट फ्रेंडली. नेक्स्ट, दारिद्र्य हा टॉपिक हा सुद्धा बऱ्यापैकी आयोगाने खूप जास्त फोकस केलेला आहे. त्यातही पर्टिक्युलरली समित्या आपल्याला माहिती पाहिजे, नियोजन आयोगाच्या समित्या, इतर समित्या. नियोजन आयोगामध्येही सरळ सरळ धनंजय गाडगे कार्यगटापासूनची सुरुवात होतं, मग अलग कार्यगट, त्याच्यानंतर लकडवाला, त्याच्यानंतर तेंडुलकर, मग रंगराजन, मग अरविंद पनगडिया, असा हा सगळा सिक्वेन्स व्यवस्थित आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या समितीनं एक्झॅक्टली कुठले कुठले की पॉईंट्स असे सांगितलेले आहेत, सरळ सरळ बायफर्गेशन करायचे आपल्याला. ओके, मग इथं अलग कार्यगटाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, तर याच्यामध्ये हे 2 वाक्य बरोबर आहेत. इथं मात्र वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी ही आपल्याला दुसऱ्या समितीने सांगितली, ती म्हणजे लकडवाला समिती. आता आपल्याला माहिती जनरली प्रत्येकाचं म्हणणं काय होतं की आपण कॅलरी निकष वापरावे, कुठं तेंडुलकर समितीपर्यंत तरी. त्याच्यातही कॅलरी निकषामध्ये ग्रामीण आणि शहरी बऱ्यापैकी सेमच होते, पण मग राज्यांसाठी ही वेगवेगळी एकच दारिद्र्य ठेवली तर त्या राज्यामध्ये उपभोग खर्च वेगळा असू शकतो, अन्नाचा घटक वेगळा असू शकतो, म्हणून राज्यांनी डिसाईड करावी त्या लेवलला, अशी ती शिफारस आली. पुढे आपण तेंडुलकर समितीकडे आलो तर त्यांनी तर डायरेक्टली कॅलरी निकषच हे करून टाकले, ही गृहीत न धरता उपभोग खर्चावर दारिद्र्य ठरवण्यात आली त्यांना. त्याच्यामुळे तिथं कॅलरी निकषाचे काही संबंधच येत नाही. पुन्हा आपण रंगराजनकडे गेलो तर तिथं पुन्हा त्यांनी कॅलरी निकषाचा स्वीकार केलेला आहे, पण ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी म्हणजे थोडा स्लाइटली डिफरन्स त्यांनी केलेला आहे. मग असं प्रत्येक हा जो टप्पा आहे, ही जी क्रोनॉलॉजी आहे, तर ती कुठली कुठली समिती आहे आणि आधीच्या समितीपैकी दुसऱ्या समितीनं काय चेंज केलेलं आहे, ह्या अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितलात ना, असे कितीही स्टेटमेंट वाईज प्रश्न येऊ द्या, तुम्हाला एकही प्रश्न चुकणार नाही. देश हा मध्यम उत्पन्न सापळ्यापासून स्वतःची अर्थव्यवस्था कशी सुधारू शकतो. आता मुळात एक लक्षात ठेवा, मध्यम उत्पन्न म्हणजेच आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे खूप जास्त नाही आहे, आणि याबाबतचा आपण एक ट्रॅप बघतोय. ट्रॅप म्हणजेच काय, चक्र, त्याला आपण बघा दारिद्र्याचे दुष्टचक्र म्हणून एक म्हणतो. म्हणजे भारत गरीब का आहे, तर गरीब आहे म्हणून तो कायमच गरिबीत राहिलेला आहे. तसंच इन द सेम वे हे ट्रॅप, हे सापळा, हे चक्र, ह्याच्यात आपण अडकलो आहे. म्हणजे वर्षानुवर्षे आपण मध्यम उत्पन्न कॅटेगरीमध्ये आहोत, म्हणून अजूनही आपलं तेवढंच आहे. मग ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल, एक तर उत्पादकतेमध्ये सुधारणा करून आणावं लागेल. ऑब्व्हियसली प्रोडक्टिव्हिटी वाढवणं अपेक्षित आहे. उत्पादन क्षेत्राला बळकटी देणं. उत्पादन क्षेत्र म्हणजेच काय, प्रोडक्शन. इंडस्ट्री सेक्टर, इंडस्ट्री सेक्टरमध्ये जर इथं आपण इन्व्हेस्टमेंट केली, त्याला प्रोत्साहन दिलं, तर ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट वाढून जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन वाढेल, रोजगार निर्मिती वाढेल, बेरोजगारी कमी होऊन लोकांची क्रयशक्ती वाढेल, पुन्हा डिमांड वाढेल, त्याच्यामुळे पुन्हा प्रोडक्शनला चालना मिळेल. हे सगळं पुन्हा पॉझिटिव्ह चक्र सुरू व्हायला लागेल. म्हणजे आपण या ट्रॅपच्या बाहेर येऊ. आणि फायनली तंत्रज्ञान प्रोत्साहनाला निर्मित आधारित टेक्नॉलॉजिकल इंटेन्सिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. का, कारण पारंपरिक पद्धतीनं जास्तीत जास्त मानवी श्रम जर आपण वापरले तर प्रोडक्शनला वेळ लागतो, खर्च जास्त लागतो, आणि मुळात उत्पादनही कमी होतं. मग ह्याच्यात जर थोडा बदल केला आणि इथं ही
टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह जर मॅन्युफॅक्चरिंग आपण केली, वेळ कमी लागतो, उत्पादन जास्त येतं आणि याचा फायदा उद्योजकांना होतो. नफा झाला की ते परत इन्व्हेस्टमेंट करतात. मग हे सगळं पॉझिटिव्ह चक्र सुरू होतं. ओके, मग आपल्याला या ट्रॅपमधून जर बाहेर यायचं असेल, सो या तिन्ही गोष्टी करणं आपल्याला अपेक्षित आहे. नेक्स्ट, योजना. आता पहिलं आपण बघितलं तर लिटरली म्हणजे इकॉनॉमिक्सच्या किंवा इतर योजनामध्ये जर बघितलं आपण तर जवळपास 3-3, 4-4 असे कधी 5-5 प्रश्न विचारलेत लिटरली सांगतो प्रिलिमला फक्त. तर आपल्याला काही इकॉनॉमीच्या रिलेटेड काय असलेल्या योजना आपण इथं बघितल्या आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, त्याच्याबद्दलचे सगळे स्टेटमेंट तुम्हाला टाकलेले आहेत. आपल्याला जसं आपण ग्रीन इकॉनॉमी आत्ता बघितली कन्सेप्ट, इन द सेम वे ब्ल्यू इकॉनॉमी ही एक कन्सेप्ट आहे. मग ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजेच ज्या देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर त्या समुद्रकिनाऱ्याच्या आधारावरही आपली इकॉनॉमीची ग्रोथ होऊ शकते. खनिज संपत्ती असेल, मत्स्य व्यवसाय असेल, म्हणजेच आपल्याला तिथूनही पुन्हा एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, बराच इम्पॉर्टंट रोल हे सागरी किनारा किंवा आपली ही ब्ल्यू इकॉनॉमी ही मदत करत असते देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे ग्रो करण्यासाठी. मग ह्या ब्ल्यू इकॉनॉमी संदर्भातच आपल्याला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाबद्दलचे स्टेटमेंट दिलेले आहेत, जे की सगळे बरोबर आहेत. म्हणून इथं लिहून ठेवले बघा, ब्ल्यू इकॉनॉमी कन्सेप्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट, बॉम्बे प्लॅन. आता पंचवार्षिक योजनेबद्दलचा हा प्रश्न आहे. पंचवार्षिक योजनेचे 2 पार्ट पडतात. एक म्हणजे कोर आर्थिक नियोजन म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली हा योजना मग भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून वेगवेगळ्या व्यक्तींनी किंवा तज्ज्ञांनी जे काही योजना सजेस्ट केल्या होत्या भारतासाठी, आणि भारत स्वातंत्र्यानंतर मग डायरेक्टली पंचवार्षिक योजनेत घेतल्या. तर स्वातंत्र्यापूर्वीचं ही मुंबई योजना ही इथं दिलेली आहे तुम्हाला यातल्या स्टेटमेंटबाबत. मुंबई योजनेबद्दल जनरली काय, आपण उद्योगपती हे शब्द ऐकतो, मग हे स्टेटमेंट बरोबर आहे, त्याच्यानंतर हे पण बरोबर आहे. तर इथं मात्र भांडवलशाही आणि मुक्त अर्थव्यवस्था हे आपला जनरल एक काय अप्रोच असतो की ठीक आहे, उद्योजकांनी हे केली म्हणजे ती भांडवलशाहीच असेल, तर अशी बात नाही. यांनी इथं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. महत्त्वाचे पॉईंट्स अशा काही गोष्टी असतात ना ज्या कम्प्लिटली अपोजिट असतात, तर तिथं आपण फोकस करणं, हायलाईट करणं किंवा लक्षात ठेवणं गरजेचं असतं. नाहीतर वाचण्याच्या फ्लोमध्ये आपण तिथं एका तासाचं जे प्रेशर असतं आपल्यावर, त्याच्यामुळे आपण हे सगळे स्टेटमेंट वाचतो आणि आपल्याला वाटतं की बरोबर आहेत. ठीक आहे, सो इथं यू हॅव टू बी केअरफुल. नेक्स्ट, आता बघा 1951 पासून पुढे भारताची भांडवली वस्तूंची आयात ही सतत वाढत गेली. त्याच्या मागचं काय कारण आहे असं सांगितलेलं आहे. आता परकीय व्यापाराबद्दल आता आपले जे काही टेस्ट आहेत, पहिली झाली, ही दुसरी, तिसरी, मी त्या टॉपिकवरचा एक वेगवेगळा अँगल तुमच्यासमोर आणतोय. आपण आत्तापर्यंत परकीय व्यापार म्हणले खूप साधे सरळ प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला. आता इथंही आयातीवरचा प्रश्न आहे, पण भांडवली वस्तूंची आयात वाढण्यामागील काय कारण आहे. तर मुळात आपल्याला भांडवली वस्तू म्हणजे काय माहिती पाहिजे. उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू ह्या 2 गोष्टी आहेत. कुठलाही देश हा विकसित आहे का नाही हे कशावरून कळतं, तर जर समजा उपभोग्य वस्तूंची ती खूप जास्त आयात करत असेल, समजायचं तो देश स्वतःवर आत्मनिर्भर नाही आहे. कदाचित भांडवली वस्तूंची आयात केली तर चालेल, कारण काय होतं की त्या भांडवली वस्तूंची एकदा आयात केली की पुन्हा पुन्हा आयात करायची गरज नाही. भांडवली वस्तूमार्फतच आपण उपभोग्य वस्तू तयार करू शकतो ज्या देशांना गरज आहे. इन द सेम वे इथं बघा, आपली आयात का वाढत गेली भांडवली वस्तूंची, कारण वेगाने होणारे औद्योगिकरण. मग उद्योग जेवढे डेव्हलप होतील त्या उद्योगांना मोठी मोठी मशिनरीज वगैरे तंत्रज्ञान आपल्याला लागेल, त्यासाठी आपण ती आयात केली. त्याच्यानंतर देशांतर्गत आधुनिक तंत्रज्ञान विकास अपयश. आपल्या देशामध्ये अशी कुठलीही मोठी यंत्रणा आहे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी, मोठी मोठी मशिनरीज आजही बघतो आपण. इतके वर्ष स्वातंत्र्याला झाले तरीही आपले मोठे यंत्र, मशीन, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी आपल्याला दुसऱ्या देशातूनच आयात करावी लागते. त्यालाच आपण भांडवली वस्तूंची आयात म्हणतो. मग इथं तर आपण जास्त करणं अपेक्षित होतं, कारण आपल्याकडं तेव्हा आता काहीच विकास झालेला नव्हता. म्हणून ही भांडवली वस्तूंची आयात ही जास्त पाहायला मिळते आपल्याला. पुढं 1991च्या आर्थिक सुधारणांतर्गत खाजगीकरण करण्यास सुरुवात झाली. कारण काय त्याच्यामागं, आता ही बरीच मोठी पार्श्वभूमी आहे, पण इथं पर्यायामध्ये दिलेली आपण चर्चा करूयात. सार्वजनिक उपक्रमांना संचित नफा वाढण्यात आलेले यश हे चुकीचं आहे. ॲक्च्युली तिथं खाजगीकरण करण्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं होतं की सार्वजनिक कंपन्यांमध्ये येणारा तोटा. यश म्हणजे इथं हे येतं संचित नफा होत नव्हता, उलट लॉस होत होता. ठीक आहे, देशाच्या बचतीमध्ये सर्वाधिक उपक्रमांचा वाढता जाणारा हिस्सा हे चुकीचं आहे, आणि नोकरशाहीचा इथं अभाव. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेला भारत स्वातंत्र्यापासून बघतो आपण की सार्वजनिक क्षेत्राचं खूप जास्त वर्चस्व होतं 1991पर्यंत. मग तिथं काय होत होतं, एवढं वर्चस्व असूनही सक्सेस झालेलं नाही आहे. सार्वजनिक उद्योग हे नफ्यात नव्हते आले, कारण खूप जास्तीची नोकरी भरती, त्याच्यानंतर अकार्यक्षमता, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, देर इज अ नो एनी कॉम्पिटिशन,
आपल्याला माहिती आहे सरकारी उद्योगांना कुठल्याही पद्धतीने कॉम्पिटिशन नव्हतं, त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी इफिशियन्सी कमी झाली होती. हे सगळे कारणं त्याला कारणीभूत होते. म्हणजेच इथं मी त्या वाक्यामध्ये टाकलेले आहे. आणि याच्यामुळे खाजगीकरणाचं प्रमाण वाढलेलं आहे 1991 नंतर. त्याच्यानंतर NHB नॅशनल हाऊसिंग बँक. आता भांडवल बाजार आणि नाणे बाजार, त्यापैकी भांडवल बाजार हा एक जो टॉपिक आहे ना, तर याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्था आहेत. त्याच्यातही विकास वित्तीय संस्था आहेत किंवा मध्यस्थी संस्था आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट म्हणतो आपण त्याला. मग या अशा सगळ्या संस्थेवर हे आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्याची परत बेसिक इन्फॉर्मेशन, त्याची स्थापना वगैरे काय आणि महत्त्वाचं काय काम करतं वगैरे, ते इथं हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहेत एक्सेप्ट हे वालं. तर इथं मात्र हे 50% नाही आहे, तर 100% RBIच्या मानकेची होती. मग असे सगळे त्या संस्थेबद्दलचे बेसिक पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजे. पुढं इथं समिती विचारली आहे. आता याच्यात पण परत बेसिक कन्सेप्ट वगैरे असं काही नाही आहे. जनरली आपल्याला चालू आर्थिक वर्षामध्ये इकॉनॉमीच्या संदर्भातील काही करंटच्या गोष्टी माहिती पाहिजे, त्यातली एक समिती आहे. मग इथं RBIकडील जो लाभांश सरकारकडे वर्ग करण्यासंदर्भात RBIने 2018 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, याचं उत्तर आहे 4.